अच्युताय नमः, अनंताय नमः, गोविंदाय नमः, गोपालाय नमः, गोविंदाय नमः, गोपालाय नमः. जय जय अच्युताय नमः, अनंताय नमः, अच्युताय नमः, अनंताय नमः, गोविंदाय नमः, गोपालाय नमः. जय जय भारत हिंदुस्तान, जय जय भारत हिंदुस्तान, जय जय भागवत भगवान, गोपाल कृष्ण भगवान की जय. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. काल आपले 7 श्लोक झाले. आज मी 8व्या श्लोकापासून सुरुवात करणार आहे. नियतं कुरु कर्म त्वं कर्मज्यायो ह्यकर्मणः, शरीरयात्रापि च ते न प्रसीदेन कर्मणः. नियतं कुरु कर्म त्वं. शास्त्रात विहित आणि नियम अशा 2 प्रकारची कर्तव्य कर्म करण्याविषयी आज्ञा दिल्या गेली आहे. विहित कर्माचं तात्पर्य म्हणजे सामान्य रूपाने शास्त्रात सांगितलेले आज्ञारूप कर्म, जसे व्रत, उपासना इत्यादी. या विहित कर्मांना संपूर्ण रूपाने करणं एका व्यक्तीसाठी कठीणच आहे, परंतु निषिद्ध कर्मांचा त्याग करणं सुगम आहे. विहित कर्म न करू शकण्यात जितका दोष नाही, जितका निषिद्ध कर्माच्या त्यागात लाभ आहे. जसे खोटे न बोलणे, चोरी न करणे, हिंसा न करणे, ही सगळी निषिद्ध कर्माचा त्याग झाल्यास विहित कर्म आपोआप होऊ लागतात. नियत कर्माचे तात्पर्य वर्ण, आश्रम, स्वभाव आणि परिस्थितीनुसार प्राप्त कर्तव्य करणं, म्हणजे जसं भोजन करणं, व्यापार करणं, घर बांधणं, चुकलेल्या वाटसरूला मार्ग दाखवणं इत्यादी. कर्मयोगाच्या दृष्टिकोनातून वर्णधर्मानुसार जे शास्त्रविहित कर्तव्य कर्म प्राप्त होईल ते मग घोर असो की सौम्य असो, ते नियत कर्मच असतं. येथे नियतं कुरु कर्म पदाने भगवान अर्जुनाला म्हणतात की तू क्षत्रिय असल्याने आपल्या वर्णधर्मानुसार परिस्थितीने प्राप्त युद्ध करणं तुझ्यासाठी स्वाभाविक कर्म आहे. क्षत्रियासाठी युद्धरूप हिंसात्मक कर्म घोर दिसत असूनही वास्तविक पाहिलं तर ते घोर नाहीच आहे, कारण तुला धर्माने ते प्राप्त झालेलं आहे. तर त्याच्यासाठी तुझ्यासाठी ते नियत कर्मच आहे. दुसऱ्या अध्यायात भगवंतांनी म्हटलं आहे की स्वधर्माच्या दृष्टीने सुद्धा युद्ध करणं तुझ्यासाठी नियत कर्मच आहे. स्वधर्मापेक्षा अपेक्ष न विकंपतुम अर्हसी. वास्तविक तर स्वधर्म आणि नित्यकर्म दोन्ही एकच आहे. जरी दुर्योधन इत्यादीसाठी युद्ध वर्णधर्मानुसार प्राप्त कर्म आहे, तरी पण ते अन्यायुक्त असल्याने नियत कर्माहून ते वेगळे आहे. कारण ते युद्ध करून अन्यायाने राज्य लुबाडू इच्छित होते, म्हणून त्यांच्यासाठी हे युद्ध नियत तसे धर्मयुक्त कर्म नाही. कर्मज्यायो ह्यकर्मणः. याच अध्यायाच्या पहिल्या श्लोकात अर्जुनाच्या प्रश्नात आलेले ज्यायसी पदाचे उत्तर भगवंत या ठिकाणी ज्यायः पदाने देत आहे. येथे अर्जुनाचा प्रश्न हा आहे की जर आपणाला कर्मापेक्षा ज्ञान श्रेष्ठ मान्य आहे, तर मग मला या घोर कर्मात तुम्ही का प्रवृत्त करता आहात? आणि याच्या उत्तरात भगवान येथे सांगतात की कर्म न करण्यापेक्षा कर्म करणं श्रेष्ठ आहे, आणि हे मला मान्य आहे. अशा प्रकारे अर्जुनाचा विचार युद्धरूप घोर कर्मापासून निवृत्त होण्याचा आहे, आणि भगवंताचा विचार अर्जुनाला युद्धरूप नियत कर्मात प्रवृत्त करविण्याचा आहे. म्हणून पुढे 18व्या अध्यायात भगवंत म्हणतात की दोषयुक्त असलं
तरी सहज कर्माचा त्याग करू नये. सहजं कर्म कौंतेय सदोषमपि न त्यजेत. कारण त्याचा त्याग झाल्यास दोष लागतो आणि कर्माशी आपला संबंधही कायम राहतो. म्हणून कर्माचा त्याग करण्यापेक्षा नियत कर्म करणं केव्हाही श्रेष्ठ आहे. मग आसक्ती रहितून कर्म केलं तर ते अधिक श्रेष्ठ होतं, कारण त्यामुळे कर्माशी संपूर्णपणे संबंध विच्छेद होतो. म्हणून भगवंत या श्लोकाच्या पूर्वार्धात अर्जुनाला अनासक्त भावाने नियत कर्म करण्याची आज्ञा देत आहे आणि उत्तरार्धात कर्म केल्याशिवाय तुझा जीवन निर्वाह सुद्धा सिद्ध होणार नाही असं म्हणतात आहे. कर्मयोगात कर्म ज्यायो ह्य कर्मणः हा भगवंताचा मुख्य सिद्धांत आहे. यालाच भगवंतानी माते संगोस्त्व कर्मणी पदातून स्पष्ट केले आहे. ते असे आहे की हे अर्जुना, तुझी कर्म न करण्यात आसक्ती होऊ नये. कारण कर्तव्य कर्मापासून अंग चोरणारा मनुष्य प्रमाद, आळस आणि निद्रेत आपला अमूल्य समय नष्ट करेल किंवा शास्त्र निषिद्ध कर्म करेल, ज्यामुळे त्याचं पतन होईल. स्वरूपाने कर्माचा त्याग करण्यापेक्षा कर्म करीत असताना कर्माशी संबंध विच्छेद करणं केव्हाही श्रेष्ठ आहे. हे वाक्य थोडे कठीण आहे, पण म्हणजे आसक्ती रहित आसक्ती न ठेवता कर्म करणं श्रेष्ठ आहे असं भगवंतांचं म्हणणं आहे. कारण कामना, वासना, फलासक्ती, पक्षपात इत्यादीच कर्माशी संबंध जोडतात. मग मनुष्य कर्म करो अथवा न करो, कामना इत्यादींच्या त्यागाचा उद्देश ठेवून कर्मयोगाने आचरण केल्यास कामना इत्यादींचा त्याग फारच सुगम रीतीने होतो, जे आपल्याला शक्य नाहीये. शरीर यात्रा पिचते न प्रसिद्धेद कर्मणः. अर्जुनाच्या मनात असा भाव उत्पन्न झाला होता की जर कर्मच केलं नाही तर कर्माशी आपोआप संबंध विच्छेद होऊन जाईल. म्हणून भगवंत अनेक प्रकारच्या युक्तीने त्याला कर्म करण्याकरता प्रेरणा देतात. यापैकी एका युक्तीने म्हणतात की हे अर्जुना, तुला तर कर्म करावंच लागतील, बाकी गोष्टी तर सोड, पण कर्म केल्याशिवाय तुझा शरीर निर्वाह सुद्धा अशक्य आहे. म्हणजे जसं खाणं पिणं ही शरीराची कर्मच आहे. जसे ज्ञानयोगात विवेकाने संसाराशी संबंध विच्छेद होतो, तसंच कर्मयोगात कर्तव्य कर्म योग्य रीतीने केल्यास संसाराशी संबंध विच्छेद होतो. म्हणून ज्ञानयोगापेक्षा कर्मयोगाला कोणत्याही दृष्टीने कमी समजू नये. कर्मयोगी शरीराला संसाराचे समजून त्याला संसाराच्या सेवेमध्ये लावतो. म्हणजे शरीराविषयी त्याला कोणताच आपलेपणा राहत नाही. तो स्थूल, सूक्ष्म आणि कारण शरीराची एकता म्हणजे क्रमशः स्थूल, सूक्ष्म आणि कारण संसाराशी करतो. परंतु ज्ञानयोगी आपली एकता ब्रह्माशी करतो. अशा प्रकारे कर्मयोगी जडतत्वाशी एकता करतो आणि ज्ञानयोगी चेतन तत्वाशी योग्यता करतो. म्हणजे याच्यात त्यांनी हे सांगितलंय की मनुष्य कर्म केल्याशिवाय निष्कर्मतेला पोहोचत नाही, म्हणजे योगनिष्ठेला प्राप्त होत नाही. आणि कर्माचा फक्त त्याग करून सिद्धीला म्हणजे सांख्यनिष्ठेला प्राप्त होत नाही. निसंशयपणे कोणताही मनुष्य कोणत्याही वेळेला क्षणभर सुद्धा कर्म न करता राहू शकत नाही. कारण प्रवृत्तीपासून उत्पन्न झालेल्या गुणांमुळे पराधीन असलेल्या मनुष्याला कर्मही करावीच लागतात. जो मूर्ख माणूस सर्व इंद्रिय बळेच वरवर आवरून मनाने त्या इंद्रियांच्या विषयांचं चिंतन करत असतो, त्याला भगवंतानी मग दांभिक म्हटलेलं आहे. अर्जुनाची कर्माविषयीची अरुची आहे, अर्थात त्याच्या मनात कर्म न करण्याचा आग्रह आहे. केवळ अर्जुनाचीच गोष्ट आहे असं नाही. तर परमार्थात मार्गातील अन्य साधक सुद्धा बहुतेक या विषयात फार मोठी चूक करत असतात. जरी त्यांची इच्छा साधन करण्याची असली आणि साधन करताना सुद्धा ते आपल्या मनात सारखी परिस्थिती, अनुकूलता आणि सुखबुद्धी इच्छितात, जे त्यांच्या साधनेला महान बाधक आहे. जो साधक तत्वप्राप्तीसाठी सुगमता शोधतो आणि ती शीघ्र प्राप्त करू इच्छितो, तो वास्तविक सुखेच्छूच असतो. साधनेचा प्रेमी तो नसतोच. जो सुगमतेने तत्वप्राप्तीची इच्छा करतो त्याला काठिण्य सहन करावं लागतं, आणि जो शीघ्रतेने तत्वप्राप्तीची इच्छा करतो त्याला विलंब सहन करावा लागतो.
कारण सुगमता आणि शीघ्रतेची इच्छा केल्याने साधकाची दृष्टी साधनेकडे न राहता फलाकडे असते. ज्यामुळे साधनेविषयी कंटाळा वाटायला लागतो आणि साध्याच्या प्राप्तीत विलंबही होतो. ज्याचा हा दृढ निश्चय अथवा उद्देश आहे, की काहीही हो मला या तत्वाची प्राप्ती झालीच पाहिजे, त्याची दृष्टी सुगमता आणि शीघ्रतेवर जातच नाही. तत्परतेने कार्याला लागलेली निश्चयी व्यक्ती जेव्हा आपल्या उद्देशाच्या पूर्तीसाठी कंबर कसून तयार होते, तेव्हा ती सुख-दुःखाकडे बघत नाही. मनस्वी कार्यार्थी न गणयति दुःखं न च सुखम. साधकाची तर गोष्ट सोडाच. एक साधारण लोभी माणूसही दुःखाकडे पाहत नाही. बहुतेक असंच वाहण्यात येतं, की घाम येतोय, तहान-भूक लागलेली आहे अथवा शौचाला जाणं आवश्यक वाटतंय, तरी सुद्धा जर मालाची विशेष विक्री होत असेल आणि पैसे मिळत असेल, तर लोभी माणूस सर्व कष्ट सहन करतो आणि अशा लोभी माणसासारख्या साधकाची साध्याविषयी निष्ठा असली पाहिजे. त्याला साध्याच्या प्राप्तीवाचून चैन पडायला नको. जीवन जगणं नकोसं वाटलं पाहिजे. खाणं-पिणं, आराम काहीही आवडायला नको आणि हृदयात साधनेचा आदर आणि तत्परता असायला हवी. साध्य प्राप्त करण्यासाठी उत्कंठा असल्याने विलंब तर असह्य होतो, पण लवकर प्राप्ती व्हावी ही इच्छा नसते. उत्कंठा वेगळी आणि शीघ्र प्राप्त होण्याची इच्छा वेगळी. आसक्तीपूर्वक साधन करणारा साधक साधनेत सुखाचा भोग घेतो आणि त्यात विलंब अथवा बाधा आल्यास त्याला क्रोध येतो. तसेच तो साधनेत दोषदृष्टी करतो. परंतु आदर आणि प्रेमाने साधना करणारा साधक साधनेत विलंब अथवा बाधा झाल्यास आर्तस्वराने रडू लागतो आणि त्याची उत्कंठा मग अधिक वेग घेते. हाच शीघ्रतेत आणि उत्कंठतेत फरक आहे. शीघ्रतेत साधकाचा सुखसुविधेचा भाव असा असतो, की प्राप्ती शीघ्र व्हावी म्हणजे नंतर विश्रांती घेता येईल. अशा प्रकारे फलाकडे दृष्टी गेल्याने साधनेचा आदर कमी होतो. परंतु उत्कंठेमध्ये साधक आपल्या साधनेतच विश्रांती समजतो. साधनेपासून दुसरे काहीही त्याला करायचे नसते. कारण यापेक्षा श्रेष्ठ कोणते काम आहे जे करणे शिल्लक राहिले. म्हणून हेच काम करायचे, मग ते सुगम हो अथवा कठीण हो, शीघ्र हो किंवा विलंबाने हो. त्याची पूर्ण शक्ती त्या साधनेतच लागलेली असते, ज्यामुळे त्याला शीघ्रतेने तत्वप्राप्ती होते. परंतु शीघ्रतेने सिद्धी इच्छिणारा साधक साध्याच्या प्राप्तीत विलंब झाल्यास निराशही होऊ शकतो. म्हणून साधकाने साध्यापेक्षा साधनेला अधिक आदर दिला पाहिजे. जसे माता पार्वतीने म्हटलं आहे, की जन्म कोटी लगी रगर हमारी, बरऊ शंभू न तरहु कुआरी. तजऊन नारद करे उपदेसू, आप कहीही सतबार महेसू. माता पार्वतीच्या भावात शीघ्रता नाही, यात तर साध्यापेक्षाही साधनेलाच अधिक आदर दिला गेलाय. परंतु श्लोकात भगवंत अर्जुनाला निमित्त करून साधकांना सावधान करत आहेत, की त्यांनी आपल्या अनुकूलतेचा आणि सुखबुद्धीचा त्याग करून कर्तव्य कर्म करण्याविषयी अत्यंत तत्परतेने अग्रेसर व्हावे. मागील श्लोकात भगवंतांनी कर्म केल्याशिवाय शरीर निर्वाह सुद्धा होत नाही असं म्हटलं होतं आणि यावरून हे सिद्ध होतं की कर्म करणं किती आवश्यक आहे. परंतु कर्म करण्याने तर मनुष्य बंधनात पडतो. कर्मणा बध्यते जंतु. तर मग मनुष्याने बंधनातून सुटण्यासाठी काय केलं पाहिजे? आता हे पुढील श्लोकात भगवंत सांगतात की यज्ञार्थात कर्मणोन्यत्र लोकोऽयं कर्म बंधनः तदर्थं कर्म कौंतेय मुक्त समाचर. यज्ञार्थात कर्मणोन्यत्र. गीतेच्या तत्वानुसार सर्व कर्तव्य म्हणजे यज्ञच आहे. यज्ञ शब्दाच्या अंतर्गत यज्ञ, दान, तप, होम, तीर्थसेवन, व्रत, वेदाध्ययन इत्यादी सर्व शारीरिक, व्यावहारिक आणि पारमार्थिक क्रिया येतात.
कर्तव्य समजून केले जाणारे व्यापार, नोकरी, अध्ययन, अध्यापन इत्यादी सर्व शास्त्रविहित कर्माचे नावही इत्यादी सर्व शास्त्रविहित कर्मांचे नावही यज्ञ आहे. दुसऱ्यांना सुख पोहोचवणं तसंच त्यांच्या हितासाठी जी काही कर्म केली जातात ती सर्व यज्ञार्थच कर्म आहेत. यज्ञार्थ कर्म केल्याने आसक्ती फार लवकर नाहीशी होते. तसेच कर्मयोगाची संपूर्ण कर्म नष्ट होतात. अर्थात ती कर्म स्वतः तर बंधनकारक नसतातच, पण पूर्वसंचित कर्मसमूहाला सुद्धा समाप्त करून टाकतात. वास्तविक पाहता मनुष्याची स्थिती त्याच्या उद्देशानुसार असते, क्रियेनुसार नसते. जसं व्यापाराचा मुख्य उद्देश धनप्राप्ती असतो, म्हणून त्याची वास्तविक स्थिती धनातच राहते आणि दुकान बंद करताच त्याची वृत्ती धनाकडे जाते. तसेच यज्ञार्थ कर्म करत असताना कर्मयोगाची स्थिती आपल्या उद्देशात म्हणजे परमात्म्यात असते आणि कर्म समाप्त करताच त्याची वृत्ती परमात्म्याकडेच आकर्षित होते. सर्व वर्णासाठी वेगवेगळी कर्म आहे. एका वर्णासाठी एखादं कर्म स्वधर्म आहे, तर तेच कर्म दुसऱ्या वर्णासाठी परधर्म म्हणजे अन्यत्र कर्म आहे. जसे भिक्षेवर जीवन निर्वाह करणं ब्राह्मणासाठी स्वधर्म आहे, परंतु क्षत्रियासाठी तो परधर्म आहे, कारण त्याच्यासाठी युद्ध हाच धर्म आहे. त्याचप्रमाणे निष्काम भावाने कर्तव्य करणं मनुष्याचा स्वधर्म आहे आणि सकाम भावनेने कर्म करणं परधर्म आहे. जेवढी म्हणून सकाम आणि निषिद्ध कर्म आहे ती सगळीच्या सगळी अन्यत्र कर्म श्रेणीत येतात. आपल्याला सुख, मान, सन्मान, आराम इत्यादींसाठी जेवढी कर्म केली जातात ती सर्वच्या सर्वही अन्यत्र कर्म आहेत. म्हणून लहानात लहान आणि मोठ्यात मोठे जे काही कर्म केले जाईल त्यात साधकाने सावधान राहिले पाहिजे की आपले कर्म एखाद्या स्वार्थासाठी तर होत नाही ना. साधक त्यालाच म्हणावे जो निरंतर सावधान राहतो. म्हणून साधकाने आपल्या साधनेत सतर्क आणि जागृत असणं आवश्यक आहे. आता अन्यत्र कर्म यात दोन गुप्त भाव आहे. पहिला म्हणजे एखादी व्यक्ती आली तर त्याच्याशी एखादा मनुष्य या बसा इत्यादींचा आदरसूचक शब्दांचा प्रयोग करतो, परंतु अंतःकरणातून मी फार सज्जन आहे असे स्वतःला समजतो. अथवा अशा म्हणण्याने येणाऱ्या व्यक्तीवर माझा विशेष प्रभाव पडेल या भावनेने सुद्धा तो म्हणत असतो. तर यात स्वार्थाची भावना सुप्त असल्याने हे अन्यत्र कर्मच आहे. हे यज्ञार्थ कर्म होणार नाही. सत्संग अगर सभा यामध्ये एखाद्याने प्रश्न केला, परंतु मनात जर असा भाव असेल की यामुळे वक्ता आणि श्रोतृगण मला चांगला जाणकार समजतील, तर हे अन्यत्र कर्मच आहे. तात्पर्य काय की साधकाने कर्म तर केलं पाहिजे, परंतु त्याच्यात स्वार्थ, कामना इत्यादींचा भाव नसला पाहिजे. कर्माचा निषेध नाही, परंतु सकाम भावाचा निषेध आहे. साधकाने भोग आणि ऐश्वर्य बुद्धीने कोणतंही कर्म करू नये, कारण अशा बुद्धीमध्ये भोगासक्ती आणि कामना असते, ज्यामुळे कर्मयोगाचे आचरण होऊ शकत नाही. आपल्या सुखासाठी केल्या गेलेलं कर्म तर बंधनकारक आहे. आपल्या व्यक्तिगत हितासाठी केलेलं कर्म ही बंधनकारकच आहे. केवळ आपल्या हिताकडे दृष्टी असल्याने व्यक्तित्व कायम राहतं. म्हणून जप, चिंतन, ध्यान, समाधी सुद्धा हे सुद्धा लोककल्याणासाठीच करावं. तात्पर्य स्थूल, सूक्ष्म आणि कारण तिन्ही शरीरांनी होणाऱ्या सर्व क्रिया संसारासाठीच असाव्या, त्या आपल्यासाठी नकोत. लोकोयम कर्मबंधनः. कर्तव्य कर्म करण्याचा अधिकार मुख्यत्वे करून मनुष्यालाच आहे. आता याचं वर्णन पुढे सृष्टीचक्राच्या प्रसंगात आलेलं आहे, ज्याचा उद्देश प्राणी मात्रांचं हित करणे, त्यांना सुख पोहोचवणं, त्याच्याकडून कर्तव्य कर्म होतात. जेव्हा मनुष्य दुसऱ्याच्या हितासाठी कर्म न करता केवळ आपल्या सुखासाठी कर्म करतो, तेव्हा तो बांधला जातो. आसक्ती आणि स्वार्थभावाने कर्म करणं बंधनकारक आहे. बंधनाला कारण आसक्ती आणि स्वार्थभावाने कर्म करणं बंधनाला कारण आहे. आसक्ती आणि स्वार्थ नसल्यास आपोआप सर्वांच्या हितासाठीच कर्म होत असतात. बंधन भावाने होते, क्रियेनी नाही.
मनुष्य कर्माने बांधल्या जात नाही, तर कर्मात जो जी आसक्ती आणि स्वार्थभाव ठेवतो त्याने तो बांधला जातो. तदर्थं कर्म कौंतेय मुक्त संघ समाचर. या ठिकाणी मुक्त संघ पदाने भगवंत असे म्हणतात की कर्माविषयी, पदार्थांविषयी, तसेच ज्यांच्या द्वारा कर्म केले जातात त्या शरीर, मन, बुद्धी इत्यादी सामुग्रीविषयी ममता, आसक्ती असली की बंधन येतं. ममता, आसक्ती असल्याने कर्तव्य कर्म सहज आणि योग्य रीतीने होत नाही. ममता, आसक्ती नसल्यास परहितासाठी कर्तव्य कर्माचे आपोआप आचरण होते. आळस आणि प्रमादामुळे नियत कर्माचा त्याग करणं तामस त्याग म्हणवला जातो, ज्याचे फल मूढता अर्थात मूढ योनीची प्राप्ती आहे. अज्ञानम तमस फलम. कर्मांना दुःखरूप समजून त्यांचा त्याग करणे राजस त्याग म्हणविला जातो, ज्याची फल दुःखाची प्राप्ती ज्याचे फल दुःखाची प्राप्ती आहे. म्हणून येथे भगवंत अर्जुनाला कर्माचा त्याग करायला सांगत नाही, तर स्वार्थ आणि ममता, फलासक्ती, कामना, वासना आणि पक्षपात इत्यादींनी रहित होऊन शास्त्रविधीनुसार सावधानीने उत्साहपूर्वक कर्तव्य कर्म कर अशी आज्ञा देतात, जो सात्विक त्याग म्हटला जातो. स्वतः भगवंत सुद्धा पुढे म्हणतात की माझ्यासाठी काहीच करायचं शिल्लक नाहीये, तरी पण मी सावधानतेने कर्म करत असतो. कर्तव्य कर्माचं योग्य रीतीने आचरण करण्यात दोन कारणांनी शैथिल्य निर्माण होतं. एक, मनुष्याचा असा स्वभाव असतो की तो प्रथम फलाची कामना करून मगच कर्म करतो, म्हणजे कर्म करायला प्रवृत्त होतो. जेव्हा तो पाहतो की कर्मयोगानुसार फलाची कामना ठेवायची नाहीये, मग तेव्हा तो विचार करतो की कर्म करायचंच कशाला, मग त्याने आपल्याला फलच प्राप्त होणार नाही. कर्म आरंभ केल्यानंतर जेव्हा शेवटी आणि दुसरं आता कर्म आरंभ केल्यानंतर जेव्हा शेवटी त्याला असं लक्षात येतं की याचं फल विपरीत सुद्धा होईल, तेव्हा तो विचार करतो की मी तर उत्तमातलं उत्तम कर्म करतोय, आणि जर फल विपरीत मिळणार असेल तर मग कर्म करायचंच कशाला. मार्मिक गोष्ट ही आहे की प्राय मनुष्याचा असा स्वभाव झाला आहे की ज्यात त्याला आपला स्वार्थ दिसतो त्याच कर्माला तो मोठ्या तत्परतेने करतो, परंतु तेच कर्म त्याला बंधनकारक होतं. म्हणून या बंधनातून सुटण्यासाठी त्याला कर्मयोगानुसार आचरण करण्याची फार आवश्यकता आहे. कर्मयोगात सर्व कर्म केवळ दुसऱ्यासाठीच केली जातात, आपल्यासाठी केले जात नाही. दुसरं कोण कोण आहे हे समजून घेणं फार गरजेचं आहे. आपल्या शरीराला सोडून दुसरे प्राणी पदार्थ तर दुसरेच आहेत, परंतु हे आपले म्हणवले जाणारे शरीर, सूक्ष्म शरीर आणि कारण शरीर म्हणजे इंद्रिय, मन, बुद्धी, प्राण, ज्याच्यात अहम आहे, हे स्वच्या दृष्टीने दुसरेच आहे. कारण स्व चेतन परमात्म्याचा अंश आहे आणि हे शरीर इत्यादी पदार्थ जड प्रवृत्तीचे अंश आहेत. म्हणून क्रिया जडामध्ये आणि जडासाठीच होत असतात. चेतनात किंवा चेतनासाठी केव्हाही कोणतीही क्रिया होत नाही, म्हणून करणे आपल्यासाठी नसतंच, कधी झाले नाही, कधी होऊ पण शकत नाही. मात्र संसारापासून मिळालेल्या या शरीर इत्यादी जड पदार्थांना चेतन जेवढ्या अंशात मी, माझे आणि माझ्यासाठी समजतो, तेवढ्या अंशात त्याचा स्वभाव आपल्यासाठी करण्याचा होतो. म्हणून दुसऱ्यासाठी कर्म केल्याने ममता, आसक्ती आणि सुगमतेने नाहीशी होते. शरीराच्या अवस्था बदलल्यावरही मी तोच आहे या रूपात आपल्या एका निरंतर राहणाऱ्या सत्तेच्या प्राणीमात्राला अनुभव येतो, आणि या अपरिवर्तनशील सत्तेची परमात्म तत्वाशी स्वतः एकता आहे, आणि परिवर्तनशील शरीर, मन, बुद्धी इत्यादींची संसाराशी स्वतः एकता आहे. आमच्याकडनं जी काही क्रिया केली जाते ती शरीर, इंद्रिय इत्यादींद्वारेच केली जाते, कारण संपूर्ण क्रियेचा संबंध प्रकृती आणि प्रकृतीजन्य पदार्थाशी आहे, स्वशी नाही.
म्हणून शरीराच्या संबंधापासून आम्ही कोणतीही क्रिया करू शकत नाही. यावरून ही गोष्ट निश्चित रूपाने सिद्ध होते, की आपल्याला आपल्यासाठी काहीही करायचं नाही. जे काही करायचं आहे ते संसारासाठी करायचं आहे. कारण करणे त्यालाच लागू पडतं, जो स्वतः करू शकतो. जो स्वतः काहीही करू शकत नाही, त्याच्यासाठी करणं हे विधानच नाही. जे काही केले जाते ते संसाराच्या सहाय्यतेनेच केले जाते. म्हणून करणे संसारासाठीच आहे. यज्ञार्थात कर्मणोऽन्यत्र लोकोऽयं कर्मबंधनः. विनाशी आणि परिवर्तनशील शरीर, इंद्रिय, मन विनाशी आणि परिवर्तनशील शरीर, इंद्रिय, मन, बुद्धी इत्यादींशी आपल्या अविनाशी आणि अपरिवर्तनशील स्वरूपाचा कोणताही संबंध नाही. शरीरादींच्या सहाय्यतेशिवाय आपण काहीही करूच शकत नाही. म्हणून आपल्यासाठी काही करायचं नाही. आपल्या सत्स्वरूपात कधी कोणती उणीव येत नाही आणि उणीव आल्याशिवाय कोणतीही इच्छा निर्माण होत नाही. म्हणून आपल्यासाठी काहीही नको. अशा प्रकारे जेव्हा क्रिया आणि पदार्थाशी संबंध विच्छेद होतो, तेव्हा जर ज्ञानाचे संस्कार असतील, तर स्वरूपाचा साक्षात्कार होतो आणि जर भक्तीचे संस्कार असतील, तर भगवंताविषयी प्रेम निर्माण होतं. याचा परिशिष्ट भाव मनुष्य कर्म करण्याने बांधला जात नाही, तर अन्यत्र कर्म करण्याने म्हणजे आपल्यासाठी कर्म करण्याने बांधला जातो. आपल्यासाठी काही करायचं नाही. मनुष्य कर्मबंधनातून तेव्हाच मुक्त होऊ शकतो, जेव्हा संसारापासून मिळालेल्या शरीर, वस्तू, योग्यता आणि सामर्थ्य संसाराच्या सेवेत तो लावेल आणि त्याच्या मोबदल्यात काहीही इच्छिणार नाही. कारण संसार आपल्याला अशा वस्तू देऊ शकत नाही, ज्या आपण वास्तविक इच्छितो. आपण सुख इच्छितो, अमरता इच्छितो, निश्चिंतता इच्छितो, निर्भयता इच्छितो, स्वाधीनता इच्छितो. परंतु हे सर्व आपल्याला संसारापासून मिळणार नसतं, तर संसाराशी संबंध विच्छेद केल्याने मिळतो. संसारापासून संबंध विच्छेदासाठी हे आवश्यक आहे, की आपणाला संसारापासून जे मिळालंय त्याला केवळ संसाराच्या सेवेत अर्पण करायचे आहे. पूर्व श्लोकात भगवंतांनी म्हटलं, की यज्ञाव्यतिरिक्त होणारी कर्म बंधनकारक असतात. म्हणून या बंधनातून मुक्त होण्यासाठी कर्माचा स्वरूपाने त्याग न करता कर्तव्य बुद्धीने कर्म करणं आवश्यक आहे. आता कर्माच्या अवश्य कर्तव्यतेला पुष्टी करण्यासाठी आणखीही कारणे भगवंत सांगतात. सह यज्ञा प्रजा सृष्ट्वा रोवाच प्रजापतीः अनेन प्रसविष्यध्व मेषवोत्विष्ट कामधुक् देवान् भावयतानेन ते देवा भावयन्तु वः परस्परं भावयन्तः श्रेयः परमवाप्स्यथ. आता व्याख्या. सह सहयज्ञा प्रजा सृष्ट्वा पुरोवाच प्रजापती. ब्रह्मदेवाने ब्रह्मदेव प्रजा निर्मिते ब्रह्मदेव प्रजा निर्मितीचे स्वामी आहेत. म्हणून आपल्या कर्तव्याचं पालन करतानाच ते प्रजेचं रक्षण आणि कल्याणाचाही विचार करत असतात. कारण जो ज्याला उत्पन्न करतो त्याचं रक्षण करण्याचं दायित्व त्याच्यावरच येतं. ब्रह्मदेव प्रजेची रचना करतात आणि त्याचं रक्षण करण्यासाठी तत्पर असतात. तसेच निरंतर त्यांच्या हिताविषयी सुद्धा विचार करतात. म्हणून त्यांना प्रजापती म्हणवल्या गेलं आहे. सृष्टी अर्थात सर्गाच्या आरंभी ब्रह्मदेवाने कर्तव्य कर्माची योग्यता आणि विवेक प्रदान करून मनुष्याची रचना केली. अनुकूल आणि प्रतिकूल परिस्थितीचा सदुपयोग कल्याण करणारा होतो. म्हणून ब्रह्मदेवाने अनुकूल प्रतिकूल परिस्थितीचा सदुपयोग करण्याचा विवेक प्रदान करूनच मनुष्याची रचना केलेली आहे. सत असतचा विवेक करण्यात असमर्थ असलेले पशु, पक्षी, वृक्षलता इत्यादींकडून स्वाभाविक परोपकार होत असतो. परंतु मनुष्याला तर भगवत कृपेने विशेष अशी विवेक शक्ती सुद्धा मिळालेली आहे. म्हणून जर त्यांनी आपल्या विवेकाला महत्व देऊन अकर्तव्य केले नाही, तर त्याच्याकडूनही स्वाभाविक लोकहितार्थ कर्म होऊ शकतात.
देवता, ऋषी, पितर, मनुष्य तसेच अन्य पशुपक्षी इत्यादी सर्वच प्राणी प्रजा आहेत. परंतु यात योग्यता, अधिकार आणि साधन ही विशेषता मनुष्यामध्ये असल्याने मनुष्यावर अन्य सर्व प्राण्यांना पाळण्याची जबाबदारी आलेली आहे. म्हणून या ठिकाणी प्रजा हा पद विशेष रूपाने मनुष्यासाठीच वापरल्या गेले आहे. कर्मयोग अनादी काळापासून चालत आलेला आहे. 4थ्या अध्यायाच्या 3ऱ्या श्लोकात पुरातन हा पदाने भगवंत म्हणतात की हा कर्मयोग बऱ्याच काळापासून लोपलेला होता, तोच मी तुला पुन्हा सांगितलेला आहे. त्याच गोष्टीला येथे पुरा या पदाने ते दुसऱ्या रीतीने सांगतात की केवळ मीच नाही तर ब्रह्मादेवाने सुद्धा सर्गाच्या आरंभी कर्तव्यासह प्रजेची निर्मिती करून त्या प्रजेलाही त्याच कर्मयोगाचे आचरण करण्याची आज्ञा दिलेली आहे. तात्पर्य काय? कर्मयोगाची परंपरा ही अनादी कालापासून चालत आलेली आहे. ही काही नवीन गोष्ट नाहीये. 4थ्या अध्यायात परमप्राप्तीची जेवढी साधने सांगितली गेली आहे ती सर्व यज्ञ नावाने सांगितली गेली आहे. जसे द्रव्य यज्ञ, तपयज्ञ, योगयज्ञ, प्राणायाम इत्यादी. बहुतेक यज्ञ शब्दाचा अर्थ हवनाशी संबंधित क्रियेसाठी प्रसिद्ध आहे. परंतु गीतेत यज्ञ शब्द शास्त्रविधीने केल्या जाणाऱ्या संपूर्ण क्रियेचा वाचकही आहे. आपल्या वर्ण, आश्रम, धर्म, जाती, स्वभाव, देश, काल इत्यादीनुसार प्राप्त कर्तव्य कर्म यज्ञाच्या अंतर्गत येतात. दुसऱ्याच्या हिताच्या भावनेने केले जाणारे सर्व कर्म यज्ञच आहे. अशा यज्ञाचे दायित्व मनुष्यावर आहे. अनेन प्रसविष्यध्व षड्भमेशवो त्विष्टकामधु. ब्रह्मदेव मनुष्यांना म्हणतात की तुम्ही लोकांनी आपापल्या कर्तव्य पालनाद्वारा सगळ्यांची वाढ करा, उन्नती करा. असे केल्यास तुम्हा लोकांना कर्तव्य कर्म करण्यात उपयोगी येणारी सामुग्री प्राप्त होत राहील. त्याची कधीही कमी पडणार नाही. अर्जुनाची कर्म न करण्याविषयीची जी रुची होती ती नाहीशी करण्यासाठी भगवंत म्हणतात की प्रजापती ब्रह्मदेवाच्या वचनाप्रमाणे सुद्धा तू कर्तव्य कर्म करण्याचा उपदेश घेतला पाहिजे. दुसऱ्यांच्या हितासाठी कर्तव्य कर्म केल्यानेच तुझी लौकिक आणि पारलौकिक उन्नती होऊ शकते. निष्काम भावाने केवळ कर्तव्य पालनाच्या दृष्टीतून कर्म केल्यास मनुष्य मुक्त होतो आणि सकाम भावाने कर्म केल्यास मनुष्य बंधनात पडतो. प्रस्तुत प्रकरणात निष्काम भावाने केल्या जाणाऱ्या कर्तव्य कर्माचं विवेचन चालू आहे. म्हणून इथे इष्टकाम पदाचा अर्थ इच्छित भोग सामुग्री घेणं उचित प्रतीत होत नाही. येथे त्या पदाचा अर्थ यज्ञ करण्याची आवश्यक सामुग्री असा आहे. कर्मयोगी दुसऱ्याची सेवा अथवा हित करण्यासाठी नेहमी तत्पर असतो. म्हणून प्रजापती ब्रह्मदेवाच्या विधानानुसार दुसऱ्यांची सेवा करण्याची सामुग्री, सामर्थ्य आणि शरीर निर्वाहाच्या आवश्यक वस्तू याची त्याला कधीही कमी पडत नाही. त्याला या उपयोगी वस्तू सुगमतेने मिळतच असतात. ब्रह्मदेवाच्या विधानानुसार कर्तव्य कर्म करण्याची सामुग्री ज्याला ज्याला जी काही मिळाली आहे ती कर्तव्य पालन करण्यासाठी ज्याची त्याला पुरेशी प्राप्त झालेली आहे. कर्तव्य पालनाची सामुग्री कधीही कोणाजवळ अपुरी नसते. ब्रह्मदेवाच्या विधानात कधी केव्हाही फरक पडू शकत नाही. कारण जर त्यांनी कर्तव्य कर्म करण्याचे विधान निश्चित केले तर जेवढ्यांनी कर्तव्याचे पालन होऊ शकते तेवढी सामुग्री देणं हे त्यांच्यावर अवलंबून आहे. वास्तविक पाहता मनुष्य शरीर भोग भोगण्यासाठी नाहीच आहे. म्हणूनच सांसारिक सुखांना भोगा अशी आज्ञा अथवा विधान कोणत्याही सत्शास्त्रात नाही. समाज देखील स्वच्छंद भोग भोगण्याची आज्ञा देतच नाही. त्याच्या विरुद्ध दुसऱ्यांना सुख पोहोचवण्याची आज्ञा अथवा विधान शास्त्र आणि समाज दोघेही देतात. जसे पित्यासाठी हे विधान तर मिळतं की त्याने पुत्राचे पालन पोषण करावे, परंतु पुत्राकडून पित्याने सेवा घ्यावीच हे विधान कुठेही दिसत नाही. त्याचप्रमाणे पुत्र, पत्नी इत्यादी अन्य संबंधियांसाठीही हे समजून घ्यावे. कर्मयोगी नेहमी देण्याचाच भाव ठेवतो, घेण्याचा नाही. देवान भावयतानेन या ठिकाणी देवपद उपलक्षक
आहे. म्हणून मनुष्य, देवता, ऋषी, पितर इत्यादी सर्व प्राणी यांना या पदाच्या अंतर्गत समजल्या गेलं पाहिजे. कारण कर्मयोगाचा उद्देश आपली कर्तव्य कर्माने प्राणीमात्रांना सुख पोहोचवणे हा असतो. म्हणून ब्रह्मदेव येथे संपूर्ण प्राण्यांच्या उन्नतीसाठी मनुष्यांना आपल्या कर्तव्य कर्मरूप यज्ञाच्या पालनाचा आदेश देत आहेत. आपापल्या कर्तव्याचे पालन केल्याने मनुष्याचे आपोआपच कल्याण होतं. कर्तव्य कर्माचं पालन करण्याच्या उपदेशाचे पूर्ण अधिकारी मनुष्य आहे. ते देवा भावयंतु हा. जसे वृक्ष, लता इत्यादींना स्वाभाविकच फळं फुलं लागतात, पण जर त्यांना खत आणि पाणी दिले तर त्यांना विशेष रीतीने फळं आणि फुलं येतात. तसेच यजन पूजनाने देवतांची पुष्टी होते, ज्यामुळे देवतांची कामे विशेष न्यायप्रद होतात. म्हणून जर मनुष्याने आपल्या कर्तव्य कर्माद्वारा देवतांचे यजन पूजन केले नाही तर देवतांना पुष्टी मिळत नाही. म्हणून त्यांच्यात कर्तव्य पालन करण्याविषयी उणीव येते. त्यांच्या कर्तव्य पालन करण्यात उणीव संसारात मग अतिवृष्टी, अनावृष्टी वगैरे संकट येतात. परस्परम भावयंता या पदाचा अर्थ असा समजू नये की दुसऱ्यांनी आपल्या सेवा केली तर आपण त्यांची सेवा करावी. उलट असं समजावं की दुसरं आपली सेवा करो अथवा न करो, आपल्याला तर कर्तव्याद्वारा त्याची सेवा करायचीच आहे. दुसरा काय करतो काय करत नाही, आपल्याला सुख देतोय की दुःख, या गोष्टीशी आपल्याला काहीही कर्तव्य नाही. कारण दुसऱ्याचे कर्तव्य पाहणारा आपल्या कर्तव्यापासून दूर होतो, परिणामी त्याचं पतन होतं. दुसऱ्याकडून कर्तव्याचं पालन करणं आपल्या अधिकारातली गोष्ट नाही. आपल्या सर्वांचे हित करण्यासाठी केवळ आपल्याला आपल्या कर्तव्याचं पालन केलं पाहिजे आणि त्याद्वारा सर्वांना सुख पोहोचवलं पाहिजे. सेवा करत असताना आपली समज, सामर्थ्य, समय आणि सामग्री स्वतःसाठी थोडीशी सुद्धा राखून ठेवायची नाही. तरच जडतेशी संपूर्णपणे संबंध विच्छेद होत असतो. आमचे जितके म्हणून सांसारिक संबंधी जसे माता, पिता, स्त्री, पुत्र, भाऊ, भाऊजाई इत्यादी आहेत, त्या सर्वांची आपण सेवा करायचीच आहे. आपल्या सुखासाठी हे संबंध नाहीत. आपला ज्याच्याशी जसा संबंध आहे त्यानुसार त्याची सेवा करणं, मर्यादेनुसार त्यांना सुख पोहोचवणं आपलं कर्तव्य आहे. त्यांच्याकडून कोणतीही आशा ठेवणं किंवा त्यांच्यावर आपला अधिकार समजणे ही फार मोठी चूक आहे. आपण त्यांचे ऋणी आहोत आणि ऋण फेडण्याकरता त्यांच्या घरी आपला जन्म झालाय. म्हणून निस्वार्थ भावाने त्या संबंधियांची सेवा करून आपण उरून व्हावे, हे आपले सर्वप्रथम आवश्यक कर्तव्य आहे. सेवा तर आपल्याला सर्वांची करायचीच आहे, परंतु ज्यांची आपल्यावर जबाबदारी आहे त्या संबंधियांची सेवा सर्वप्रथम केली पाहिजे. शरीर, इंद्रिय, मन, बुद्धी, पदार्थ इत्यादी आपले नाहीत आणि आपल्यासाठी पण नाही, हा सिद्धांत आहे. म्हणून आपापल्या कर्तव्याचे पालन करण्याने आपोआपच एकमेकांची उन्नती होत असते. कर्तव्य आणि अधिकारासंबंधी मार्मिक संकेत देताना भगवंत म्हणतात, जेव्हा मनुष्य आपल्या कर्तव्याचं पालन करून दुसऱ्याच्या अधिकाराचं रक्षण करतो तेव्हा तो कर्मयोग होतो. जसे मात्या पित्याची सेवा करणं पुत्राचं कर्तव्य आहे आणि मात्या पित्यांचा अधिकार आहे. जो दुसऱ्याचा अधिकार असतो तेच आपलं कर्तव्य असतं. म्हणून प्रत्येक मनुष्याने आपल्या कर्तव्य पालनाद्वारा दुसऱ्याच्या अधिकाराची रक्षा करावी. तसेच पण दुसऱ्यांचे कर्तव्य पाहू नये. दुसऱ्याचे कर्तव्य पाहिल्याने मनुष्य स्वतःच्या कर्तव्यापासून दूर होतो. कारण दुसऱ्याचं कर्तव्य पाहणं आपलं कर्तव्यच नाही. तात्पर्य, दुसऱ्याचं हित करणं हे आपलं कर्तव्य आहे. श्रेय परमवाप्स्यथ. बहुतेक अशी धारणा झाली आहे की या ठिकाणी परम कल्याण प्राप्तीचं कथन अतिशयोक्ती आहे, परंतु वास्तविक पाहिलं तर तसं नाहीये. जर या विषयात कोणाला संशय असेल तर तो स्वतः अशी क्रिया करून पाहू शकतो. जसं एखाद्याने आपल्याजवळ ठेव म्हणून ठेवलेली वस्तू त्याची त्याला परत केल्याने त्या व्यक्तीशी किंवा ठेवीशी आपला कसल्याच प्रकारचा संबंध राहत नाही. तसेच संसाराची वस्तू संसाराच्या सेवेत लावल्याने संसार आणि संसाराच्या वस्तूशी आपला कोणताच संबंधच राहत नाही. हा सिद्धांत आहे की जोपर्यंत मनुष्य आपल्यासाठी कर्म करतो तोपर्यंत त्याच्या कर्माची समाप्ती होत नाही आणि तो कर्मांनी बांधला जातो. कृतकृत्य तोच होतो
जो आपल्यासाठी काहीच करत नाही. आपल्यासाठी काहीही न करण्याने पापाचे आचरण होत नाही, कारण पापाचं आचरण कामनेमुळेच होत असतं. आपल्या कामनेचा त्याग केल्यास सर्व संसाराचे हित होते. जो मनुष्य आपल्या कामनापूर्तीसाठी आसक्तीपूर्वक भोगतो, तो स्वतः तर आपली हिंसा करतच असतो. शिवाय ज्यांच्याजवळ भोगसामुग्रीचा अभाव आहे, त्यांचीही तो हिंसा करतो. म्हणजे काय? दुःख देतो, कारण की भोगसामुग्री असणाऱ्या मनुष्याला पाहून अभावग्रस्त मनुष्याला त्या भोगसामुग्रीच्या अभावाचे दुःख होणं स्वाभाविक आहे. अशा प्रकारे स्वतः सुख भोगणारा व्यक्ती हिंसेपासून वाचू शकत नाही. याच्या उलट परमार्थ मार्गावर आरूढ झालेल्या व्यक्तीला पाहून दुसऱ्यांना स्वाभाविकच शांती मिळते, कारण की पारमार्थिक संपत्तीवर सर्वांचाच अधिकार आहे. निष्कर्ष असा निघतो की मनुष्य कामना आणि आसक्तीचा त्याग करून आपल्या कर्तव्याचं पालन करत राहिला तर ब्रह्मदेवाच्या कथनानुसार तो परम कल्याणाला अवश्य प्राप्त होईल, यात कसलाच संशय नाही. आता परिशिष्ट भाव असा आहे की मनुष्य कर्मयोनी आहे आणि 84 लक्ष योनी देव, नारकीय, जीव इत्यादी भोग योनी आहेत. सकाम भावाने मनुष्य भोगांना भोगण्यासाठी स्वर्गात जातात, म्हणून देवलोक निष्काम भाव न ठेवता आपल्या जबाबदारीचं पालन करतात, ड्युटी बजावतात. म्हणून येथे कल्याणाची गोष्ट मनुष्यासाठी समजावी. मुक्ती स्वाभाविक आहे आणि बंधन अस्वाभाविक आहे. संपूर्ण सृष्टीची रचनाच अशा पद्धतीने केली आहे की आपल्यासाठी काहीही नाही. जे आहे ते सगळं दुसऱ्यांसाठी आहे. इदम ब्रह्मणे न मम, इदम न मम. जसे पतिव्रता स्त्री पतीसाठीच असते, स्वतःसाठी नाही. स्त्रीचं अंग पुरुषाला सुख देतं, परंतु स्त्रीला देत नाही. देवही स्वार्थाचा त्याग करून दुसऱ्याचं हित करू शकतात, म्हणून देवांमध्ये सुद्धा नारदासारखे ऋषी आहेतच. जरी भगवंताकडून कोणालाही मना नाही, तरीही कल्याणाचा मुख्य आणि स्वाभाविक अधिकारी मनुष्यच आहे. आता इथे एक शंका येऊ शकते, आपण जर दुसऱ्याचे भले करावे, परंतु दुसरा आपले भलं न करता वाईट करेल, तर परस्परम भावयंत कसं होईल? याचे समाधान असे आहे की आपण दुसऱ्याचे भले करू तर दुसरा आपले वाईट करू शकणारच नाही. त्याच्यात आपले वाईट करण्याचे सामर्थ्यच राहणार नाही. जर तो वाईट करेलही तरी तो नंतर पश्चाताप करेल, कदाचित रडेल. जर तो आपले वाईट करेल तर आपले भलेच होईल. आपल्याशी सहानुभूती ठेवणारे कित्येक लोक निर्माण होतील. वास्तविक कोणाचं वाईट करण्याचं विधान कुठे सापडत नाही. मनुष्यच द्वेषामुळे दुसऱ्याचं वाईट करतो. हे परस्परम भावयंत हा मनुष्यतेचा विचार आहे. हेच नसल्यामुळे मनुष्य दुःख भोगतो आहे. इष्टान भोगान हि वो देवा दास्यन्ते यज्ञ भाविताः तैर्दत्तान प्रदायैभ्यो यो भुङ्क्तेस्तेन एव सः. व्याख्या. इष्टान भोगान हि वो देवा दास्यन्ते यज्ञ भाविताः. इथेही इष्टभोग शब्दाचा अर्थ इच्छित पदार्थ होऊ शकत नाही, कारण मागील 11व्या श्लोकात परमकल्याणाची गोष्ट आलेली आहे. त्याच्या हेतूसाठी हा श्लोक आहे. भोगेच्छा असताना परमकल्याण होणं कधी शक्य नाही, म्हणून इथे इष्ट शब्द यज धातूपासून निर्माण झाल्याने, तसेच भोग शब्दाचा अर्थ आवश्यक सामग्री असल्यामुळे उपर्युक्त पदाचा ते देव तुम्हा लोकांना यज्ञ कर्म करण्यासाठी आवश्यक सामुग्री देत राहतील असा होतो. तैर्दत्तान प्रदायैभ्यो जो भुंक्ते. ब्रह्मदेवाने देवतांसाठी ते देवा हा पदाचा प्रयोग केला आहे, कारण त्यांच्या समोर मनुष्य होते, देव नव्हते. परंतु येथे एभ्या पदाचा, जो इदम शब्दापासून निर्माण झालेला आहे, त्याचा प्रयोग झालेला आहे, जो समीपतेचे द्योतक आहे. भगवंतासाठी तर सर्व समीपच आहे. यावरून हे सिद्ध होतं की आता येथून भगवंताचे वचन आरंभ होते. या ठिकाणी भुंक्ते पदाचे तात्पर्य केवळ भोजन करण्यासाठी नाही, तर शरीर निर्वाहाची संपूर्ण आवश्यक सामुग्री, भोजन, वस्त्र, धन, निवास इत्यादी
आपल्या सुखासाठी उपयोगात आणण्याविषयी आहे. हे शरीर मात्या पित्यांपासून मिळाले आहे आणि याचे पोषण सुद्धा त्यांच्याकडनंच झाले आहे. विद्या गुरुजनांकडनं मिळाली आहे. देवता सर्वांना कर्माची सामुग्री देतात. ऋषी सर्वांना ज्ञान देतात. पितर मनुष्यांना सुख आणि सुविधेविषयी उपाय सांगतात. पशु पक्षी वृक्षलता इत्यादी दुसऱ्यांच्या सुखासाठी स्वतःला समर्पित सामग्री, बळ, योग्यता, पद, अधिकार, धनसंपत्ती इत्यादी आहे ती सर्वच्या सर्व दुसऱ्यांकडनंच मिळालेली आहे. म्हणून हिला दुसऱ्यांच्या सेवेसाठी खर्च करायचे आहे. शरीर, इंद्रिय, मन, बुद्धी इत्यादी सर्व पदार्थ आम्हाला संसाराकडनं मिळालेले आहे. ते केव्हाही आपले नाहीत आणि आपले होणारही नाही. म्हणून यांना आपले आणि आपल्यासाठी समजून त्यांच्यापासून सुख भोगणंच बंधनकारक आहे. या बंधनातून मुक्त होण्याचा हाच सरळ उपाय आहे की ज्यांच्याकडून हे पदार्थ मिळाले ते त्यांचे समजून त्यांच्या सेवेमध्ये निष्काम भावाने लावणे हेच आमचे परम कर्तव्य आहे. साधकाच्या मनात बहुतेक अशी भावना निर्माण होते की जर आम्ही संसाराची सेवा करत राहू तर त्यात आमची आसक्ती होईल आणि मग आम्ही संसारात फसून जाऊ. परंतु भगवंताच्या वचनावरून सिद्ध होतं की फसण्याचे कारण सेवा नाही तर आपल्यासाठी काहीतरी करून घेण्याचा भाव आहे. म्हणून घेण्याचा भाव सोडून देवांप्रमाणे दुसऱ्यांना सुख पोहोचवणं मनुष्याचं परम कर्तव्य आहे. कर्मयोगाच्या सिद्धांतामध्ये प्राप्त सामुग्री, सामर्थ्य, समय तसेच समज यांचा सदुपयोग करण्याचं विधान आहे. ही जी सामुग्री प्राप्त आहे त्यापेक्षा अधिकाची कामना करणं कर्मयोगाच्या सिद्धांताच्या विरुद्ध आहे. म्हणून प्राप्त सामुग्री इत्यादीलाच दुसऱ्यांच्या हितासाठी लावायची आहे. स्तेन एव सा इथे सस्तेन पदात एकवचन देण्याचं तात्पर्य आपल्या कर्तव्याचे पालन न करणारा मनुष्य सर्वांना प्राप्त झालेल्या सामुग्रीचा भाग दुसऱ्यांना न देता स्वतः एकट्यासाठी वापरतो म्हणजे तो चोरच आहे. जो मनुष्य दुसऱ्यांना त्यांचा भाग न देता स्वतः एकटाच त्याचा भोग घेतो तो तर चोरच आहे. परंतु जो मनुष्य कोणत्याही एका अंशाने आपला स्वार्थ सिद्ध करू इच्छितो अर्थात सामुग्रीला सेवेत लावून मोबदल्यात मान सन्मान इत्यादीची इच्छा करतो तो पण तेवढ्याच अंशाने चोरच असतो. अशा मनुष्याचं अंतःकरण कधीही शुद्ध आणि शांत राहू शकत नाही. हे व्यष्टी शरीर कोणत्याही प्रकाराने समष्टी संसारापासून वेगळं नाही आणि वेगळं होऊ शकत नाही. कारण समष्टीचा अंशच व्यष्टी म्हणवला जातो. म्हणून व्यष्टीला आपलं समजणं आणि समष्टी संसाराला आपले न मानणं म्हणजे राग, द्वेष इत्यादी द्वंद्वाचे कारण आहे. तसंच हाच अहंकार, व्यक्तित्व अथवा विषमता आहे. कर्मयोगाच्या अनुष्ठानाने हे सर्व सुगमतेने नष्ट होतात. कारण कर्मयोगाचा भाव असतो की मी जे काही करतोय ते सर्व माझ्यासाठी नाही तर केवळ संसारासाठी करतोय. यातही एक फार महत्वाची मार्मिक गोष्ट अशी आहे की कर्मयोगी आपल्या कल्याणासाठी कोणतंही कर्म न करता सांसारिक कल्याणाच्या सांसारिक कल्याणाच्या उद्देशाने सगळी कर्म करत असतो. कारण सर्वांच्या कल्याणानुसार आपलं कल्याण वेगळं समजणं हे व्यक्तित्व आणि विषमतेला जन्म देतं, जे साधकाच्या उन्नतीला बाधा आणतं. शरीर, इंद्रिय, मन, बुद्धी इत्यादी जे काही आमच्या जवळ आहे ते सगळंच्या सगळं आम्हाला संसाराकडून मिळालेलं आहे. संसारापासून मिळालेल्या वस्तूला केवळ आपल्या स्वार्थसिद्धीच लावणं इमानदारी नाही. हिंदू संस्कृतीचा एकमेव उद्देश मनुष्याचं कल्याण करणं हा आहे आणि याच उद्देशाने ब्रह्मदेव मनुष्याला निस्वार्थ भावाने आपापल्या कर्तव्याद्वारा एकमेकांना सुख पोहोचवण्याची आज्ञा देत आहेत. परिवारामध्ये भाऊ भाऊ बहीण माता इत्यादी सर्वच्या सर्व कर्म करतच असतात. परंतु त्यांच्याकडनं ही फार मोठी चूक होते की ते कामना, ममता, आसक्ती, स्वार्थ इत्यादीला वशून कर्म करतात. म्हणून अलौकिक आणि पारलौकिक दोन्ही लाभ त्यांना मिळत नाही तर हानीच होत असते.
स्वार्थाला वश होऊन आपल्यासाठी कर्म करण्यानेच लोकांमध्ये भांडणं, खटपट, ईर्ष्या इत्यादी निर्माण होतात आणि परलोकात मग दुर्गती होते. दुसऱ्याची सेवा करून मोबदल्यात कशाची तरी इच्छा ठेवल्याने वस्तू आणि व्यक्तीशी मनुष्याचा संबंध जोडला जातो. कोणत्याही कर्माशी स्वार्थाचा संबंध जोडला गेला तर ते कर्म तुच्छ आणि बंधनकारक होतं. मागणाऱ्याला कोणीही अधिक देऊ इच्छित नाही. बहुतेक असं आढळून येतं की घरामध्ये सुद्धा रागी आणि भोगी व्यक्तीपासून वस्तू लपवल्या जातात. या विरुद्ध आपल्याला या विरुद्ध आपल्याजवळ जेवढी समज, समय, सामर्थ्य आणि सामुग्री आहे, तेवढ्यानेच आपण दुसऱ्यांची जर सेवा केली तर त्याने कल्याण तर होतच. याशिवाय वस्तू, आराम, मान सन्मान, आदर सत्कार इत्यादींची इच्छा न ठेवता त्या प्राप्त होऊ लागतात. परंतु कर्मयोग्याला मान सन्मान इत्यादीची इच्छा नसते, कारण त्याची इच्छा आणि सुख भोगच बंधनकारक असतात. मला सुख कसं मिळेल, केवळ याच इच्छेने मनुष्य कर्तव्यच्युत आणि पतित होत असतो. म्हणून दुसऱ्याला सुख कसं मिळेल असा भाव कर्मयोग्याने नेहमी ठेवला पाहिजे. घरामध्ये माता पिता, भाऊ बहीण, स्त्री पुत्र जितक्या व्यक्ती आहेत त्या सर्वांनी एकमेकांविषयी हिताचा विचार केला पाहिजे. बहुतेक सेवा करणाऱ्याकडून एक चूक होत असते की तो मी सेवा करतो, मी वस्तू देतो असे समजून खोटा अभिमान बाळगतो. वास्तविक पाहिलं तर सेवा करणारी व्यक्ती मे सेव्याची वस्तू सेव्याला देत असते. जसे आईचे दूध ते तिच्या स्वतःसाठी नसून मुलासाठीच असतं. तसेच मनुष्याजवळ जेवढी म्हणून सामुग्री आहे ती त्याच्या स्वतःसाठी नसून दुसऱ्यासाठीच असते. म्हणून मनुष्याला प्राप्त सामुग्रीविषयी ममता करण्यास अर्थात तिला आपली आणि आपल्यासाठी समजण्याचा अधिकार नाही. ममता जरी ठेवली तरी प्राप्त सामुग्री तर नित्य राहणार नाही, केवळ ममतारूप बंधनच राहणार आहे. याच कारणाने भगवंत म्हणतात की वस्तूंना आपली समजून स्वतः तिचा भोग घेणारा मनुष्य चोर असतो. देवता, ऋषी, पितर, पशु पक्षी, वृक्षलता इत्यादी सर्वांचा स्वभाव परोपकार करण्याचा आहे. मनुष्याला त्याचं सहाय्य नेहमी मिळत असल्याने तो त्यांचा ऋणी आहे. या ऋणातून मुक्त होण्यासाठीच पंचमहायज्ञ, ऋषीयज्ञ, देवयज्ञ, भूतयज्ञ, पितृयज्ञ आणि मनुष्य यज्ञाचे विधान आहे. मनुष्यच असा एक प्राणी आहे की जो बुद्धिपूर्वक सर्वांना आपल्या कर्तव्यक्रमाने तृप्त करू शकतो. म्हणून सर्वात जास्त जबाबदारी मनुष्यावर आहे. यालाच अशी स्वतंत्रता मिळाली आहे की ज्याचा सदुपयोग करून हा परमश्रेयाची प्राप्ती करू शकतो. देव इत्यादी तर आपल्या कर्तव्याचे पालन करतच असतात. ज्या मनुष्याने आपल्या कर्तव्याचं पालन केलं नाही तर देवांमध्ये नाहीच तर त्रैलोक्यात चलबिचल उत्पन्न होईल. परिणाम स्वरूप अतिवृष्टी, अनावृष्टी, भूकंप, दुर्भिक्ष इत्यादी प्राकृतिक प्रकोप होऊ लागतात. भगवंतही मग म्हणतात की जर मी सावधानतेने कर्तव्याचे पालन केले नाही तर सर्व लोक नष्ट आणि भ्रष्ट होतील. ज्याप्रमाणे गतिशील बैलगाडीचे चाक जर मोडले तर त्यामुळे संपूर्ण गाडीला झटका बसतो, त्याचप्रमाणे गतिशील सृष्टीचक्रात जर एक व्यक्तीही कर्तव्यच्युत होत असेल तर त्याचा विपरीत प्रभाव संपूर्ण सृष्टीवर पडतो. याच्या विरुद्ध जसे शरीराचे एकही पीडित अंग नीट झाले तर संपूर्ण शरीराचे आपोआप हितच होत असते. प्रजापती ब्रह्मदेवाने देव आणि मनुष्य दोघांना आपापले कर्तव्य पालन करण्याची आज्ञा दिलेली आहे. देव इत्यादी सर्व मर्यादेत व्यवहार करतात. केवळ मनुष्यच आपल्या अज्ञानाने मर्यादेचा भंग करत असतो, कारण त्याला दुसऱ्याची सेवा करण्यासाठी जी सामुग्री मिळालेली आहे त्यावर तो आपला अधिकार समजतो. अनंत जन्मांच्या कर्मबंधनापासून मुक्त होण्यासाठी मनुष्याला स्वतंत्रता मिळाली आहे, परंतु तो त्याचा दुरुपयोग करून कर्म आणि फलाविषयी ममता, आसक्ती ठेवतो आणि परिणामी नवे बंधन निर्माण करून तो स्वतःच त्यात फसत जातो आणि पुढे अनेक जन्मात दुःख भोगण्याची तयारी करतो. म्हणून मनुष्याने त्याला जी काही सामुग्री मिळाली आहे त्याद्वारा त्रैलोक्याची सेवा करावी, अर्थात त्या सामुग्रीला त्याने भगवंत, देवता, ऋषी, पितर, मनुष्य इत्यादी सर्व प्राण्यांच्या सेवेमध्ये लावावे. आता एक शंका आहे, जी सामुग्री प्राप्त झाली आहे ती सर्वच्या सर्व दुसऱ्यांच्या सेवेत लावल्यास कर्मयोग्याचा जीवननिर्वाह
कसा होऊ शकेल? याचं समाधान केलं गेलं आहे. वास्तविक पाहता ही शंका शरीराशी आपली एकता समजल्याने, अर्थात शरीरालाच आपलं स्वरूप समजल्याने निर्माण होते. परंतु कर्मयोगी शरीराशी आपला कोणताही संबंध मानतच नाही, तर त्याला संसाराचे आणि संसारासाठीच समजून त्याच्या सेवेमध्ये लावतो. त्याची दृष्टी अविनाशी स्वरूपावर असते, नाशवान शरीरावर नसते. ज्याची दृष्टी शरीरावर राहते तोच अशी शंका घेऊ शकतो की कर्मयोगाचा जीवन निर्वाह कसा होईल. जोपर्यंत भोगेच्छा असते तोपर्यंत जगण्याची आणि मरण्याचे भय राहते. एकदा भोगेच्छा कर्मयोगात राहतच नाही, कारण त्याची संपूर्ण कर्म आपल्यासाठी न होता दुसऱ्यांच्या सेवेसाठी होतात. म्हणून कर्मयोगी आपल्या जगण्याची पर्वाच करत नाही. त्याच्या मनात हा प्रश्नच उठत नाही की माझा जीवन निर्वाह कसा होईल. वास्तविक पाहता ज्याच्या अंतःकरणात जगताची मुळी गरजच नाही, त्याची आवश्यकता जगताला वाटते, म्हणून जगत त्याचा निर्वाहाचा स्वतः प्रबंध करतो. ज्याचे जीवन परोपकारासाठी समर्पित झाले आहे, असे पशु पक्षी, कीट पतंग, वृक्षलता इत्यादी सर्वसाधारण प्राण्यांचेही जीवन निर्वाहाचा जर प्रबंध आहे, तर शरीरासहित मिळालेल्या सर्व सामग्रीला प्राण्यांच्या हितात खर्च करणाऱ्या मनुष्याच्या जीवन निर्वाहाचा प्रबंध नसेल, हे कसं शक्य आहे? सर्वांचं पालन करणाऱ्या भगवंताच्या असीम कृपेने जीवन निर्वाहाची सामग्री सर्व प्राण्यांना समान रूपाने मिळालेले आहे. याचे प्रत्यक्ष उदाहरण सर्वांसमोर आहे. मातेच्या शरीरात ज्या ठिकाणी रक्तच रक्त आहे, त्यातच मुलाच्या जीवन निर्वाहासाठी मधुर आणि पुष्टिकर दूध निर्माण होतं, तेही आपोआप. म्हणून मग प्रारब्धाला माना की भगवत कृपेला मनुष्याच्या जीवन निर्वाहाची सामुग्री त्याला मिळतच असते, याविषयी संदेह, चिंता, शोक, विचार करण्याची मुळीच आवश्यकता नाही. भगवंताच्या राज्यामध्ये जर पापातल्या पापी तसेच नास्तिकातल्या नास्तिक पुरुषाचाही जीवन निर्वाह चालतो, तर कर्मयोगाच्या जीवन निर्वाहामध्ये कोणती बाधा येऊ शकते? म्हणून असा प्रश्न निर्माण करणं चूक आहे. थांबायचं का ताई? सुचिता ताई? वाचा अजून एक दोन वाचा ताई. बरं बरं. हा. परिशिष्ट भाव याचा अर्थ आहे यज्ञ भाविता, हा पदाचा अर्थ असा आहे की यज्ञापासून पुष्ट झालेले, पूजित झालेले, संबंधित झालेले, मध्य लोकात असल्यामुळे मनुष्य वरच्या आणि खालच्या सर्वच लोकांमध्ये राहणाऱ्या प्राण्यांना पुष्ट करू शकतो. सर्वांचं हित करण्यासाठीच मनुष्याला मध्य लोकात वसवल्या गेले, म्हणून मनुष्य कल्याणाचा अधिकारी आहे. 9व्या श्लोकात भगवंतांनी यज्ञासाठी केले जाणारे कर्म बांधणारे होत नाही असे सांगून यज्ञासाठी कर्म करण्याची आज्ञा दिली आहे. त्या आज्ञेला ब्रह्मदेवाच्या वचनाने पुष्ट करून 9व्या श्लोकात सांगितलेल्या आपल्या वचनाची एक वाक्यता करून पुढील श्लोकात यज्ञ म्हणजे कर्तव्य कर्म करण्याच्या आणि न करण्याच्या फलाचे स्पष्ट विवेचन करत आहे. यज्ञ शिष्टाशिनः संतो मुच्यन्ते सर्व किल्बिषैः भुंजन्ते ते त्वघं पापा ये पचन्त्यात्मकारणात्. आता व्याख्या. यज्ञशिष्टाशिनः कर्तव्य कर्माचे निष्काम भावनेने विधीपूर्वक पालन केल्यास योग अथवा समता शिल्लक राहते. कर्मयोगात महत्वाची गोष्ट अशी आहे की संसाराकडनं प्राप्त झालेले सामग्रीद्वाराच कर्म होतं, म्हणून संसाराच्या सेवेत लावल्याने ते कर्म यज्ञ म्हणून सिद्ध होतं. आणि यज्ञाची सिद्धी झाल्यास सहज राहिलेले अवशिष्ट म्हणजे योग आपल्यासाठी होते. हा योगच यज्ञशेष आहे, ज्याला भगवंतांनी 4थ्या अध्यायात अमृत म्हटलेलं आहे. मुच्यन्ते सर्व किल्बिषैः. येथे किल्बिषयी पद बहुवचनीय आहे, ज्याचा अर्थ संपूर्ण पापापासून
अर्थात बंधनापासून असा आहे. परंतु भगवंतांनी या पदासोबत सर्व पदही दिले आहे, ज्याचे विशेष तात्पर्य असे होते की यज्ञशेषाचा अनुभव झाल्यास मनुष्याला कोणत्याही प्रकारचं बंधन राहत नाही. त्याची संपूर्ण कर्म संचित प्रारब्ध आणि क्रियमाण मध्ये विलीन होतात. संपूर्ण कर्म विलीन झाल्यावर त्याला सनातन ब्रह्माची प्राप्ती होते. याच अध्यायाच्या 9व्या श्लोकात भगवंतांनी यज्ञार्थ कर्माऐवजी अन्यत्र कर्मांना बंधनकारक म्हटले आहे. 4थ्या अध्यायाच्या 23व्या श्लोकात यज्ञार्थ कर्म करणाऱ्या मनुष्याचे संपूर्ण कर्म विलीन होण्याविषयी म्हटले. या दोन्ही श्लोकांमध्ये जी गोष्ट आली आहे तीच गोष्ट येथे सर्व किलबिषही पदाने म्हटल्या गेली आहे. तात्पर्य काय की यज्ञ शेषाचा अनुभव करणारे मनुष्य संपूर्ण बंधन रूपी कर्मातून मुक्त होतात. पापकर्म तर बंधनकारक असतातच, सकाम भावनेने केलेले कर्म पुण्यकर्मही बंधनकारक असतात. आता विचार करा की बंधनाचे वास्तविक कारण काय आहे. असे व्हावे आणि असे होऊ नये याच कामनेने बंधन होते. ही कामना संपूर्ण पापांना जन्म देणारी आहे, म्हणजे मूळ आहे. म्हणून कामनेचा त्याग करणं अत्यंत आवश्यक आहे. वास्तविक पाहता कामनेला कोणतीही स्वतंत्र सत्ता नाही. कामना अभावापासूनच निर्माण होते आणि स्वच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा अभाव नाहीच आणि होऊ शकत नाही. म्हणून स्वच्या ठिकाणी कामना नाही. केवळ अज्ञानाने शरीरादी असत पदार्थांशी आपली एकता समजून मनुष्य असत पदार्थाच्या अभावाच्या अनुषंगाने आपल्यात अभाव मानू लागतो आणि त्या अभावाची पूर्ती करण्यासाठी असत पदार्थाची कामना करायला लागतो. साधकांनी ही गोष्ट लक्षात ठेवायला हवी की आरंभ आणि समाप्त होणाऱ्या क्रियांपासून उत्पन्न आणि नष्ट होणारे पदार्थ तर मिळतीलच. अशी उत्पत्ती विनाशशील पदार्थांपासून मनुष्याच्या अभावाची पूर्ती कधीच होऊ शकत नाही. जर या पदार्थांपासून अभावाच्या पूर्तीचा प्रश्नच नाही तर मग ह्या पदार्थांची कामना करणं किती चूक आहे. असा योग्य विचार केल्यास कामनेची निवृत्ती सहज होऊ शकते. मात्र आपले म्हणविले जाणारे शरीरादी पदार्थांना कधीही आपले आणि आपल्यासाठी न समजता दुसऱ्यांच्या सेवेत लावल्याने ह्या पदार्थांशी आपोआप संबंध विच्छेद होतो. ज्यामुळे तात्काळ आपल्या सत्स्वरूपाचा बोध होतो आणि नंतर मग कोणताही अभाव शिल्लक राहत नाही. ज्याच्या मनात कोणत्याही प्रकारच्या अभावाची मान्यता राहत नाही तो मनुष्य जिवंतपणे संसारापासून मुक्त होतो. ये पचंत्यात मग कारणा. आपल्यासाठी काहीतरी इच्छिण्याचा भाव म्हणजे स्वार्थ, कामना, ममता, आसक्ती, तसेच आपल्याला चांगले म्हणून घेण्याचा थोडाही भाव आत्मकारणात पदाच्या अंतर्गत येतो. मनुष्यात जितकी स्वार्थबुद्धी जास्ती राहते तो तितकाच अधिक पापी असतो. आपला स्वार्थ इच्छिणारी व्यक्ती आपल्यासाठी पाकक्रिया करो म्हणजे कार्य करो अथवा दुसऱ्यासाठी, वास्तविक तो आपल्यासाठीच पाकक्रिया करतो. याच्या विरुद्ध आपल्या स्वार्थभावाचा त्याग करून कर्तव्य कर्म करणारा साधक आपल्या म्हणवल्या जाणाऱ्या शरीरासाठी पाकक्रिया करो अथवा दुसऱ्यासाठी, वास्तविक तो दुसऱ्यासाठी पाकक्रिया करतो. संसाराकडून जी काही सामग्री आम्हाला मिळालेली आहे तिला संसाराच्या सेवेत न लावता आपल्या सुखभोगासाठी लावणंच आपल्यासाठी पाकक्रिया करणं आहे. संसाराच्या लहानात लहान अंशाला शरीराला आपले न म्हणता त्याला आवश्यकतेनुसार अन्न, जल, वस्त्र इत्यादी देणं आणि याला आळशी प्रमादी भोगी न होऊ देणं ही शरीराची सेवा आहे, ज्यामुळे शरीराविषयी ममता आणि आसक्ती राहत नाही. मनुष्याला आपल्या कर्माचं फळ स्वतःला भोगावं लागतं, परंतु त्याच्याद्वारा केल्या गेलेल्या कर्माचा प्रभाव संपूर्ण संसारावर पडत असतो. आपल्यासाठी कर्म करणारा मनुष्य आपल्या कर्तव्यापासून दूर होत असतो आणि आपल्या कर्तव्यापासून च्युत झाल्यामुळेच राष्ट्रात दुष्काळ, महामारी, मृत्यू इत्यादी महान कष्ट होतात. म्हणून मनुष्यासाठी उचित आहे की त्यांनी आपल्यासाठी काही करूच नये, आपले काहीही समजू नये, तसेच आपल्यासाठी कशाची इच्छा ठेवू नये. कर्मफलाचा
आश्रय घेणे आपल्यासाठी पाकक्रिया करण्याच्या अंतर्गत आहे. भुंजन ते कघम पापहा. या पदात भगवंतांनी आपल्यासाठी कर्म करणाऱ्यांची सभ्य भाषेत निंदा केली आहे. आपल्यासाठी केल्या गेलेल्या कर्मापासून तो जितका पाप संग्रह करतो, आपल्यासाठी केल्या गेलेल्या कर्मापासून तो इतका पाप संग्रह करतो की 84 लक्ष योनीचे आणि नरकाचे दुःख भोगून सुद्धा ते पाप संपत नाही, तर संचित रूपात शिल्लक राहते. मनुष्य योनी हे असे अद्भुत शेत आहे की ज्यामध्ये जे कोणते पाप अथवा पुण्याचे बीज पेरले जाईल ते अनेक जन्मपर्यंत फळ देत राहतं. म्हणून मनुष्याने तात्काळ असा निश्चय केला पाहिजे की आता मी पाप करणार नाही. या निश्चयात फार मोठी शक्ती आहे. खरं तर असं आहे की परमात्म्याकडे वाटचाल करण्याचा दृढ निश्चय झाल्यास पाप आपोआप बंद होऊन जातं. आता परिशिष्ट भाव असा आहे की मनुष्याजवळ शरीर, योग्यता, पद, अधिकार, विद्या, बल इत्यादी जे काही आहे ते सर्व मिळालेले आहे आणि ते नष्ट होणार आहे. म्हणून ते आपले आणि आपल्यासाठी नाहीच आहे, तर ते दुसऱ्यांच्या सेवेसाठी आहे. या गोष्टीत आपल्या भारतीय संस्कृतीचा सिद्धांत पूर्ण बसतो. जसे आपल्या शरीराचे सर्व अवयव शरीराच्या हितासाठी आहेत, तसेच संसारातील सर्वच मनुष्य संसाराच्या हितासाठीच आहे. कोणताही मनुष्य, कोणताही देश, वेश, वर्ण, आश्रम इत्यादींचा का असेना, आपल्या कर्माद्वारा दुसऱ्यांची सेवा करून सुगमतेने आपले कल्याण करून घेऊ शकतो. वास्तविक शरीराने संसाराचे काम होते, आपले काम होतच नाही. कारण शरीर आपल्यासाठी नाहीच आहे. काही ना काही काम करण्यासाठी शरीराची गरज असते. जर काहीही करणार नाही तर शरीराची गरजच काय? म्हणून शरीराद्वारा आपल्यासाठी काही करणेच दोष आहे. मिळालेल्या वस्तूद्वारा आपण आपल्यासाठी काहीही करू शकत नाही, तर त्याच्याद्वारा आपण संसाराची सेवा मात्र करू शकतो. शरीर संसाराचा अंश आहे. म्हणून याच्याद्वारा जे काही होईल संसारासाठीच होईल. संसाराच्या पुढे शरीर, इंद्रिय, मन, बुद्धी जाऊ शकतच नाही. त्यांना इंद्रियाहून वेगळे करू शकतच नाही. म्हणून आपल्या सुखासाठी कर्म करणं मनुष्यपणा नाही, तर तो राक्षसपणा आहे, असुरपणा आहे. वास्तविक माणूस तोच आहे जो दुसऱ्यांच्या हितासाठी कर्म करतो. आपल्या सुखासाठी कर्म करणारे पापाचेच भक्षण करतात, अर्थात नेहमी दुःखीच राहतात. आणि दुसऱ्याच्या हितासाठी कर्म करणारे मात्र संपूर्ण पापापासून मुक्त होतात. मला घोर कर्मात का प्रवृत्त करता आहात? अर्जुनाच्या या प्रश्नाच्या उत्तरात भगवंतांनी अनेक कारण सांगून पुढील 2 श्लोकात सृष्टीचक्राच्या संरक्षणासाठी यज्ञ करण्याची आवश्यकता प्रतिपादन केलेली आहे. वाचू पुढे? नाही, कारण की 4:10 झालेले आहेत. आहे का सुचेता? मी मघापासून तेच म्हणतीये. ते 4:05 4:10 पर्यंत असते ना मीटिंग. हो ना, सुचेता, बरोबर. बहुतेक त्या गेल्या का? हो का? मीटिंग आता 4:10ला मीटिंग संपेल. ताई, तुम्ही वाचून थकला असाल तर मी तोपर्यंत एखादी ढगांची शाळा म्हणून कविता माझी एखादी रसग्रहणात आलेली छोटीशी वाचते, म्हणजे तोपर्यंत ताई येतील बहुतेक, असं वाटतंय मला. किंवा संपतच आली वेळ. हा सुचेत, तिला म्हणा आवाज नाही येत आहे. नाही हॅलो येत ताई. हा, आवाज येत नाही ताई, सुचिता ताई तुमचा. मीटिंगची वेळ संपत आलीच आहे. हा, थांबूया म्हणे. हा, थांबूया. त्यांनी मेसेज केलाय की थांबूया म्हणून. ओके. हा, ठीक आहे. लिव्ह हा करूया. हा, द्या बंद करा. हा, ओके, बंद करा. योगेशम म्हणून द्या म्हणा. योगेशम प्रार्थना. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं कृष्णं वन्दे वन्दे जगद्गुरुं जगद्गुरुं तं कृष्णं वन्दे वन्दे जगद्गुरुं.
श्री कृष्णार्पणमस्तु. जय श्रीकृष्ण. अर्पणमस्तु. जय श्रीकृष्ण. जय श्री कृष्ण. जय जय श्रीकृष्ण. श्रीकृष्ण सगळ्यांना. छान झालं वाचन हा, मीनाताई. छान धन्यवाद. झालं. छान कळतंय वाचलं. ना? कळतंय हा. ना? हो हो, छान समजतंय. छान आवाजही छान आहे आणि छान चढ उतार वगैरे व्यवस्थित आहे. छान आहे वाचन. छान समजतंय. आता उद्या एकादशी चांगलं. आहे. हा, उद्या नाहीये का पारायण? नाही, आपलं हे नाही ना पारायण आहे. हो. नाही, तर कोणत्या उद्या ग्रुपला पारायण. आपल्याला नाही आलं का मराठी ग्रुपला? काय पारायण आहे ना उद्या. उद्या एकादशीचं पारायण असेल, येईल मेसेज. आहे दुसऱ्या ग्रुपमध्ये यावेळेला दुसरीकडचे हा, लोक. तेच म्हणाले, कारण आपल्याला आला नाही. आपण भाग घेतो ना जर आला आपल्याला. आणि आता दुसऱ्या ग्रुपमध्ये नाव कसे द्यायचे ताई मग? नाही, आपल्या ग्रुपचं नाहीये. नाही दुसऱ्या आपल्या दुसऱ्या ग्रुपमध्ये नाही का? ग्रुपला दिले. नाही. मीनाताई तुम्ही रामायण स्तोत्र शिकलात का? त्याची चाल वाटते या श्लोक म्हणतानी. रामायण म्हणजे मी वाचलेलं आहे रामायण. नाही नाही, ते रामायण श्लोक आहे, स्तोत्र श्लोक. रची शिकवत कुटुंब. होते, त्याची चाल ही याचं. पण मी जेव्हा गीता शिकले ना, मला ह्याच चालीत शिकवली. हो का? बरं बरं बरं. आम्ही आता नंतर गीता आम्हाला ह्याच चाली शिकवली नाही. आम्ही ते रामायण स्तोत्र शिकलो. तर ते स्तोत्र आहे ना, ह्याच चाली शिकवलं तुम्हाला. रामायण स्तोत्र गीता आहे ना, त्यात रामायण. विष्णू सहस्त्रनाम सुद्धा याच चालीत आहे. हो का? आम्हाला नाही ह्या चालीमध्ये, वेगळं शिकवलं. तुम्ही कोणत्या ग्रुपहून शिकलात? गीता पारायण ग्रुप हो का? म्हटलं मला. तुमचे होस्ट वेगळे असेल. चाल छान आहे ना, आम्हाला वेगळ्या चाली शिकवल्या. मीनाताई, तुम्ही बसले का परीक्षेला? हो, मी बसले आहे, पण मला माहिती नाही, कारण ना माझ्याकडे त्या पिरियड मध्ये मोठा कार्यक्रम आहे एक. तर मला माहिती नाही की मी कुठपर्यंत, पण मी प्रयत्न करणार आहे पूर्ण की परीक्षा देईल म्हणून. आपल्याला ते थोडं थोडक्यात घेता येईल का? आता आपल्याला शुक्रवारी, मला वाटतं शुक्रवारी पर्यंत आहे ना तुमचा अध्याय हा. हो, मी एक सुचव का वैजयंती? मी आहे ना, मी वाचन केल्यावर तुम्ही त्याचं विवेचन करत जाल का रोज? नाही, माझं काय म्हणणं आहे की त्याला आपल्याला वेळच नाही विवेचन करायला. कारण हो, की काय म्हणजे हो, कारण की काय आहे, भराभर घ्यायचं. आपल्याला पोर्शन कम्प्लीट करणे हे आहे. आपण नंतर जानेवारी पासून घेणार आहे ना, तेव्हा हो. आपण परत डिटेल अभ्यास घ्यायचा आहे. कारण की ती दुसरी परीक्षा आहे ना, ही प्रथम आहे. ही हो. जस्ट ABCD सारखं आहे, पण याच्या नंतरची जी राहील त्या कठीण राहतील. तर आपल्याला हो, फक्त हो. हे पोर्शन वाचून थोडं तरी एक 25% समजावं. हो, म्हणजे म्हणजे जावं डोक्यावरून, ते हे महत्वाचं आहे की कुठेतरी आपण हा वाचलं होतं. हा, वैजयंती ताई, पण आपल्याला हे कितीपर्यंत आहे पोर्शन तो? कोणी पूर्ण म्हणतं 18 6 अध्याय आहे. अध्यायापर्यंत आहे ना, कोणी म्हणतं 6 18 अध्यायापर्यंत आहे पहिल्या परीक्षेला. नाही 18 अध्याय आहे, 6 नाही. आपले 18. वाचून होतील का पण? नाही तर आपण वाचावं लागेल. पण तेच तर आपले त्यांनी प्रयत्न केले ना त्या ह्या नाही, ताई. आता ज्यांनी पहिली परीक्षा दिली ना, तर ते हम्म. काय सांगतात ते की पहिले 6 अध्याय म्हणे परीक्षेला आहे, आणि त्याच्यानंतर दुसऱ्या